लहानपणापासून आपल्याला असं सांगितलेलं असतं की पिरियड्स आले की देवाच्या पाया पडू नका. आपल्या आईबाबांनी आपल्याला हेच सांगितलेलं असतं आणि हो. आपण तेच फॉलो करतो. करेक्ट. तर या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? आणि यालाच जोडून एक प्रश्न आहे की आजही बऱ्याचशा गावांमध्ये, आता मुंबईमध्ये जागा कमी असल्याने बरेच जण हे फॉलो नाही करत, पण बऱ्याचशा गावांमध्ये महिलांना 3-1 दिवस बाहेर बसावं लागतं. सो याबाबत तुमची टीक काय आहे? मी ज्या काळात जन्माला आले आणि आता माझं जे वय आहे त्या काळात ऑफकोर्स तू म्हणतेस तसं की आमच्याकडे कधी पाळायचं नाही. माझ्या आजीला चालायचं नाही. पण आजी माझी म्हणजे 3 दिवस बाजूला बसा वगैरे. वडिलांची आई ती अशी होती. आईची आई नव्हती पण वडिलांची आई होती. तर त्यांना चालायचं नाही, त्यांना शिवाशिव चालायचे नाही, अशा त्या होत्या. ते माझ्या आईने जेव्हा आई सोलापूरला जायची, जेव्हा आजी असायची तेव्हा आईने माझ्या ते केलं सुद्धा. नंतर त्यांचा तो हट्ट बाजूला झाला, मग ते नाही केलं. म्हणजे त्याही बदलल्या की त्यांनी असा अट्टहास नाही केला. तर माझी मजल इथपर्यंत होती की बाबा देवाजवळ नाही जायचं किंवा तुळशीला पाणी नाही घालायचं. तर नंतर जसं जगत पुढे आले तसं आपले विचार बदलतात. तर मग मला खरंच असं वाटलं की काय फरक पडतो खरं तर. पण आता आपलं कंडिशनिंग असं झालंय की आपल्याला ते जमत नाहीये करायला. म्हणजे मला माहिती आहे पाळी चालू आहे, मग मी जाऊ का देवापुढे? तर नाही जात. म्हणजे माहितीये गेलं तरी पण नाही जात. हे आपलं कंडिशनिंग आहे ना. आपण ह्यातनं बाहेर नाही पडू शकत. पण आता माझ्या भाच्या असतील किंवा या आत्ताच्या यंग एजच्या कोणी मुली असेल तर त्यांना नाही मी हे सांगत. उलट मी त्यांना हे सांगते की हे बघा, आम्ही या विचारांमध्ये मोठे झाल्यामुळे आत्ता कळतंय की याचा अट्टहास करायची गरज नाहीये. पण ते होत नाही आमच्याकडनं. जाऊन तो नमस्कार करावा आत्ता असं वाटत नाही. पण तुम्हाला वाटतंय तर तुम्ही जा, तुम्हाला नाही अडवणार. तुम्हाला नाही असं म्हणणार की आता तुझी पाळी चालू आहे ना देवाकडे नको जाऊ, तुझी पाळी चालू आहे ना देवळात नको जाऊ, असं नाही म्हणणार. तुम्ही करा, तुम्हाला जे वाटतं ते करा. किंवा आता एक अनुभव सांगते माझा. माझी एकदा पिरियड्स चालू होते आणि मी गणपतीच्या मंदिरात आम्ही शूटिंग करत. तर आता काय म्हणजे शूटिंग नाही कॅन्सल होऊ शकत ना. मग तेव्हा मी बाप्पाला म्हटलं, बाप्पा आता तुला माहिती आहे तर आता मला माफ कर आणि मी आहे देवळात, मी शूटिंग करते. तर आता त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. आता त्याच्याबद्दल काही अट्टहासाने हे असंच करा असं म्हणावं असं वाटत नाही. पण आपलं कंडिशनिंग खूप डीप असल्यामुळे आपल्याला ते करवत नाही, एवढंच मी म्हणेन. पण मला आता नाही असं वाटत की आपण ह्या गोष्टीचं हे करायला हवं. पण काही आता जसं तू कोकणात म्हणतेस ना, तर कोकणात काही ठिकाणी काही देवस्थानांमध्ये त्यांची अशी ठाम समजूत आहे की नाही जायचं. तर ते आहे. तर ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण जसा गाव तसा वेश, जसा देश तसा वेश. तसं कधी कधी ना समजा तुम्हाला कायम तिथे राहायचं नसेल, 4 दिवसाचा तो प्रश्न असेल समजा, तर ते करून टाकावं मान्य असं मला वाटतं. आणि नाही फार तिथे अट्टहास करू की मला जायचं. आता हे नाही म्हणतात ना, मग मी आता करणार. तर ही बंडखोरी पण मला कधी कधी असं वाटतं की ही नाही करू. ठीक आहे, नाही वाटत ना त्यांना, ओके ठीक आहे नाही जाऊ. अर्थात आता हे तरुण रक्त असतं तर बंडखोरी झाली असती डोक्यात. आता असं वाटतं जाऊ दे ना, ओके. पण काही मुद्दे असे असतात ना जे आयुष्यभर करावे लागणारे असू शकतात. तर त्यासाठी आता कोणी दिला लढा तर मी कधी असं नाही म्हणणार काय बावळट बाई आहे कशा. नाही ना, तिच्यासाठी ते रोजचं असेल आणि तिला नाही त्यातनं तिला ते नाही करता येणार असं असेल तर ती देते लढा. तर तिचा लढा चुकीचा आहे असं ठरवणारी मी कोण? तर आता मी जजमेंटल नाही होत या बाबतीत, एवढं मी नक्की म्हणेन. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.